नमस्कार, मी सत्य शाखात तुमचं सर्वांचं स्वागत करतो सह्याद्री समाचार वाहिनीवर। तर महाराष्ट्रभरात चालू असलेल्या विधानसभेच्या वाऱ्यामध्ये आज आपण आलो आहोत जिंतूर सेलू मतदारसंघातील उमेदवारांशी चर्चा करायला। जसं की आपण पाहत आहात, महायुतीच्या वाऱ्यामध्ये राजकारणाच्या समीकरणामध्ये नवीन एक नाव आणि नवीन एक पॅटर्न जोडला गेला आहे, मनोज जरांगे पाटील। आता मनोज जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे ठिकठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि बऱ्याच उमेदवारांनी आपले आपले अर्ज दाखल केलेले आहेत। तर त्याच अनुषंगाने त्याच निश्चयाने आपल्या जिंतूर सेलू तालुक्यात अर्ज भरलेले हरिभक्त परायण प्रसाद महाराज काष्टे, तर आज आपण त्यांचं मत जाणून घेऊया आणि जिंतूर सेलू तालुक्यातील उमेदवारीबद्दल त्यांच्याकडून माहिती घेऊया। नमस्कार महाराज, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर। नमस्कार। तर महाराज, जसं विधानसभेचं वारं चालू आहे, जरांगे पाटलांना सांगितल्याप्रमाणे आपण उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर आता इथून पुढची रूपरेषा काय असणार आहे तुमची? पाटील लढा म्हणले की लढायचं, त्याच्यासाठीच भरलाय। पाटील जर म्हणले लढा की आम्ही तयार आहे। पण पाटलांना सांगितल्याप्रमाणे 3 तारखेला ते सांगणार आहेत की उमेदवारांचे फॉर्म भरायचे की मागे काढायचे, त्यानंतरचं कसं तुमचं काय? उद्या 3 तारखेला पाटलांनी सकाळी 7 वाजता बोलवलेलं। बरोबर। पाटील जर म्हणले फॉर्म मागे काढा, ज्यांनी ज्यांनी भरलाय त्यांनी लगेच वापस घ्यायचा, ज्याचा ठेवा म्हणतील त्याचं सगळ्यांनी काम करायचं। आपण तर तेच करणार। आणि पाडा म्हणले की पाडायचं। आता कोणाला पाडायचंय हे तुम्ही विचारायचं नाही, आम्ही सांगायचं नाही, हे आपल्याला सगळ्यांना। तर आता महाराज, हे झालं आपल्या विधानसभेच्या आणि राजकारणाच्या हिशोबाने। जर महाराज आपण आता हरिभक्त परायण आणि राजकारण म्हणजे असं अचानक इकडे कसा टर्न मारला तुम्ही? हा अचानक टर्न म्हणता येणार नाही, कारण हरिभक्त परायण इथपर्यंत माझा प्रवास चालू होता हे सगळ्यांना माहित आहे। आणि राजकारणाकडे येण्याचं कारण म्हणजे हे चालू असलेलं जे मराठा आंदोलन आहे, ह्याचं नेतृत्व करणारे सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचा आणि राजकारणाचा काही संबंध नव्हता। परंतु आम्ही ज्या आंदोलनामध्ये सक्रिय झालो ते आंदोलन नाईलाजास्तव राजकारणाकडे जाते, म्हणून आम्हाला सुद्धा तिकडे जावं लागते। बाकी हरिभक्त परायण म्हणून डायरेक्ट राजकारणाकडे जाण्याचा अर्थार्थी काही संबंध नाही। पण गेली वर्ष झालं आम्ही जे समाज कार्य करतोय, जे समाजासाठी झटतोय, ते समाज कार्य करण्यात यश आलं नाही, म्हणून पाटलांनी राजकारणाकडे जाण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे आम्हाला जावं लागलं। बरं प्रसाद महाराज, जर असं जाणून घ्यायचं असेल तर म्हणजे आता राजकारणाकडे वळायचं म्हणल्यावर शिक्षणही पाहिजे, शिक्षणही झालेलं पाहिजे, तर काय मग तुमचं शिक्षण कसं झालंय, कुठपर्यंत आहे? आता शिक्षणाच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर मी 2002 ला माझी 10वी पास आउट आहे। बरोबर। त्यानंतर मी कॉलेजला ऍडमिशन घेतलं आणि त्यानंतर 1 वर्षभर मी कॉलेज केलं आणि नंतर आपण काही अडचणीमुळे आपल्याला ते सोडावं लागलं आणि आपल्याला काहीतरी आपल्याला स्वतःच करायचंय अशी विचारधारणा मनामध्ये आली। आणि मग एका गॅरेजवर, एका साखर कारखान्याचं मोठं ट्रकचं गॅरेज होतं, त्या गॅरेजवर मी कामाला राहिलो। पण म्हणतात ना की ते कपडे काळे करणं हे आपल्याला काही आवडत नव्हतं, आणि मग गॅरेजवर नट खोलण्यापेक्षा आपण ड्रायव्हिंग का करू नये, आणि याच्यातून मग मी ते ट्रकचा ड्रायव्हर होण्याचं काम केलं आणि तिथून मग शिक्षणाचं थोडं मायनस झालं आणि मग तिकडे गेलो। त्यामुळे मी जास्त शिक्षण म्हणता येणार नाही, पण माझी 11वी आहे, परंतु मी चांगल्या पद्धतीनं माझं भाषेवर प्रभुत्व आहे। जसं की आताची ग्रॅज्युएशन झालेले सुद्धा ज्याला आपण म्हणू, तरी आपण त्यांना टप देऊ शकतो, एवढी आपली कॅपेबिलिटी आहे। आता महाराज म्हणल्यावर त्या गोष्टी तर तुमच्या येणारच। कोणत्या शाळेमध्ये शिक्षण झालं तुमचं? सेलू मध्ये? माझी सुरुवात जिल्हा परिषद शाळा, आमच्या गाव म्हणजे माझं गाव काजळी रोहिणा, सेलू पासून एक 6-7 किलोमीटर अंतरावर एक छोटस खेडेगाव आहे, तिथं झाली। 4थी पर्यंत शिक्षणाची व्यवस्था होती, कारण पूर्वी जी आपली प्राथमिक शाळा होती ती 4थी पर्यंत असायची, आता ती 5वी पर्यंत झाली। तर 4थी पर्यंत गावामध्ये शिक्षण झालं। 5वीला मी नूतन विद्यालयाला आलो। 5वी 6वी 2 वर्ष मी नूतन विद्यालयामध्ये शिक्षण घेतलं आणि 7वीच्या शाळेत असताना मला जिंतूर तालुक्यामध्ये वागी धानुरा गावामध्ये संत तुकाराम विद्यालय एक संस्था आहे, त्या ठिकाणी माझं शिक्षण झालं। म्हणजे जिंतूर तालुक्याशी तसं कनेक्टिव्हिटी पहिलीच आहे, आणि त्या जिंतूर तालुक्यातल्या धानुरा या ठिकाणी माझं 7वीचं शिक्षण झालं। त्यानंतर परत मग आम्ही इकडे आल्यात नंतर 8वी 9वी 10वी न्यू हायस्कूल मध्ये झालेली आहे। तिथून मग मी पास आउट होऊन बाहेर आलो, आणि योगायोग असा होता की न्यू हायस्कूलला परत कनिष्ठ महाविद्यालयाची त्याच वर्षी आलं, आणि 11वीला सुद्धा आम्हाला तिथेच ऍडमिशन घ्यावं लागलं। अच्छा। मग महाराज शालेय शिक्षणानंतर 11वी नंतर परत शिक्षणाची आवड म्हणजे पुढे
हा शिक्षणाकडे का नाही वळाले? शिक्षणाकडे काही अडचणी अशा होत्या की आपल्याला असं परिस्थिती म्हणता येणार नाही, परंतु काही तत्कालीन अशी सिच्युएशनच तयार झाली होती. ती एक परिस्थिती आर्थिकही म्हणता येणार नाही, पण एक सामाजिक परिस्थिती अशी निर्माण झाली की मला शिकता आलं नाही. आणि मग मी आता माझी खूप इच्छा होती, कारण माझं रेग्युलर आपल्या नूतन महाविद्यालयाचे जे काही प्राचार्य आहेत त्यांच्यासोबत शास्त्र आणि विज्ञान या विषयावर माझं खूप मोठं रिसर्च मी केलेलं आहे. म्हणजे जरी माझं शिक्षण जरी 11वी असेल तरी मी मुक्त विद्यापीठातून ऍडमिशन घेऊन आम्हाला पीएचडी करण्यासाठी आमचे जे आताचे जे प्राचार्य आहेत नूतन महाविद्यालय त्यांच्यासोबत माझं बोलणं झालं. कारण वारकरी संप्रदाय म्हटल्याच्या नंतर श्रद्धा अंधश्रद्धा या गोष्टीकडे आपण प्रभुत्वाने जर अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचं आणि श्रद्धेला थारा देण्याचं काम वारकरी संप्रदाय, आणि म्हणून शास्त्र आणि विज्ञान याच्यावर खूप मोठं रिसर्च मी केलेलं आहे. आता असं उदाहरणार्थ आपल्याला म्हणता येईल की आपला जो धार्मिक सण आहे तर तो सण साजरा करणं आजकालच्या पोरांना ते तेवढं उगच आलंय म्हणून करायचं तर असं नाही, त्याला एक वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. त्याच्यावर मी पूर्ण सणाचं रिसर्च केलेलं आहे, त्यामुळं ते त्याच्याबद्दल स्टडी आपण केलेली. बरं, राजकारणाचं कुठपर्यंत तुम्हाला एक नॉलेज आहे? जसं की तुम्ही आता हरिभक्त परायण याच्यामध्ये पूर्ण परिपूर्ण आहात, बरेचसे कीर्तन तुम्ही केलेत, बऱ्याचशा वर्षापासून तुम्ही त्या क्षेत्रामध्ये काम करतात, आणि आज आता अचानक मराठा आरक्षणासाठी तुम्ही जे निवडलाय, पर्याय निवडलाय की आपल्याला आता आमदारकीतून आणि सत्तेत जाऊनच आपल्याला ते पूर्ण करायचे असं जसं ठरलंय, तर तसं कितपत तुम्हाला त्या बाबतीतची माहिती आहे राजकारणातली? हा, आता मी अगोदर आपण थोडं मागे जाऊ. काय झालं, मी ज्यावेळेस शिक्षण झालं, व्यवसाय करण्याचा दृष्टिकोन होता तोही करून झाला, आणि मग मी गावाकडे आलो. ही गोष्ट आहे 2006च्या दरम्यानची. 2006ला मग माझ्या असं लक्षात आलं की आपल्या हातात जर सत्ता असेल तर आपण परिवर्तन करू शकतो, कारण आपण जुनी मन आहे, सत्तेशिवाय शहाणपण चालत नाही. मग गावामध्ये ग्रामपंचायतीतून आपल्याला काहीतरी करावं लागेल, मग मित्रमंडळ करणे, या गोष्टी आपण करत आतापर्यंत आलो. आणि जोपर्यंत तुमच्या हातात सत्ता नाही तोपर्यंत तुम्हाला काही भेटू शकत नाही, हे या मागच्या वर्षात आपल्याला चांगल्या पद्धतीने कळाले. कारण जरांगे पाटलांनी एवढं मोठं आंदोलन, मी तर असं म्हणेन की जगाच्या पाठीवर एवढ्या बहुसंख्येनं आणि एकही रुपया न प्रलोभन देता स्वतःच्या खर्चानं झालेले आंदोलन या 1 वर्षात जे झाले ते आयुष्यात कधीच कुठं झाले नाही. पण तरी सुद्धा त्याचं आउटपुट शून्य आहे. त्याचं कारण नाही, कारण विधानसभेमध्ये आपला प्रभावी मांडणी करणारा एकही आमदार नव्हता. मी तर असं म्हणेल की मराठ्याचा एकही आमदार विधानसभेत नव्हता. नाही, सगळ्यात जास्त समाज आणि जास्त आमदार असतील तर मराठा समाजाचेच आहेत तर असं म्हणतात. आता ऐका, म्हणजे हा एक थोडासा आहेत तुमच्या दृष्टिकोनातून, पण माझ्या दृष्टिकोनातून नाहीये. आता कसे नाहीत मी क्लिअर करून देतो की जवळपास 144 का 142 आमदार हे मराठ्यांचे असं म्हणतात, पण मी म्हणतो की एकही विधानसभेमध्ये आमदार मराठ्याचा नव्हता. जे कोणी होते ते त्यांच्या राजकीय पक्षाचे होते. माझं वाक्य अजूनही लक्ष देऊ नये का, की ते मराठ्यांचे नाही, ते त्यांच्या राजकीय पक्षाचे होते. आणि विधानसभेमध्ये मराठ्याचे बोलावे असं जर समाजाला वाटत असेल तर येत्या विधानसभेला आता 20 तारखेला मतदान आहे. पाटील जो देतील तो मराठ्याचा उमेदवार निवडून द्या. तो विधानसभा डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही आरक्षणासाठी, आणि तिथं गेल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही, हे तेवढंच खरंय. त्याबद्दल तुम्ही अजून बोलले की राजकारणात येण्याचं कारण. बघा, मी एक वारकरी संप्रदायाचा पाईक आहे. धर्मसत्ता आणि राजसत्ता जेव्हा एकत्र येतात, धर्मसत्ता आणि राजसत्ता जेव्हा एकत्र येतात तेव्हा स्वराज्य निर्माण होतं. बरोबर. जसं की मराठा आरक्षण गाव तिथं कीर्तन, ही मोहीम आपण आपल्या तालुक्यातून राबवली होती. हे महाराष्ट्रात कुठंच झालं नाही, हे आपण केलं. मी तर अजून सांगेल की हे जे मराठा आंदोलन जेवढं झालंय, उपोषण असेल, साखळी उपोषण असेल, अनेक आंदोलन, एक असं काहीच नाही की याच्यात हे आंदोलन राहिले. तर या सगळ्या आंदोलनामध्ये मी स्वतः 6 दिवस आमरण उपोषण केलेलं आहे. हे तर तुम्ही सुद्धा त्याचे बरेच जण साक्षीदार आहात, शेलूकर आणि जिंतूरकर सुद्धा त्याचे साक्षीदार आहेत. तर महाराष्ट्रातला वारकरी संप्रदायातला मी एकमेव कीर्तनकार आहे. त्याचं कारण आहे की बघा, वारकरी संप्रदायाने जातीवाद केला नाही आणि मीही जातीवाद करतोय असं नाहीये, परंतु आपण जर एखादं काम केलं तर आपल्याला समोरचा काय म्हणेल. आता आमचा करिअर म्हणजे आमचा वारकरी संप्रदाय कीर्तन म्हणजे काचेचं भांड आहे. याच्यावर दगड पडला काय आणि हे दगडावर पडलं काय, फुटणं तर भांड्यालाच आहे. बरोबर. तर अनेक लोकांचा मला त्याचा रोषाला सामोरं जावं लागलं, कारण मला अनेक लोक त्रास देतात सध्याच्या काळामध्ये. पण म्हणजे तुम्हाला आता कीर्तन करतायत तर कीर्तनच करा, राजकारण करतायत तर राजकारण करा, अशी काही गोष्टी आम्ही समाजातून ऐकल्या होत्या. तर मग ह्या गोष्टीचा तुमचा म्हणजे कीर्तन क्षेत्रावर काही फरक पडलाय? नक्कीच कीर्तन क्षेत्रावर फरक पडण्याचं कारणही तसंच आहे की काय झालंय,
मराठा समाजाने कधी मी थोडं स्पष्ट बोलतो कधी वारकरी संप्रदायामध्ये जातीवाद केलाच नाही आतापर्यंत तर झाला नाही. मी तुम्हाला 2014 पासूनच्या माझ्याकडे काही पत्रिका संग्रहित आहेत की ज्या गावामध्ये मराठा वगळता जी जात जास्त आहे, मी पर्टिक्युलर कोणाचं नाव घेणार नाही, पण त्यांचेच कीर्तनकार बोलवले जातात अशा पत्रिका आहेत. पण आपल्याकडे तसं नाहीये, म्हणजे आपण तसं केलंही नाही. इव्हन मी एवढं सांगतो की सुनीताताई आंधळे नावाचे कीर्तनकार आहेत. अच्छा. त्यांनी कीर्तनामध्ये स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा पोवाडा कीर्तनामध्ये गायला. हो. तर त्यांनी गायला तर एकाही मराठा समाजाच्या व्यक्तीने त्यांना कधीच फोन केला नाही की ताई तुम्ही का गायला. परंतु आम्ही जरांगे पाटलाबद्दल एखादा शब्द जर कीर्तनात बोललो असेल तर मला हजारो फोन आलेले आहेत की तुम्ही जरांगे पाटील कीर्तनात का बोलले. वारकरी संप्रदायाचं काम आहे. तुकोबाराय म्हणतात जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावं. मग रंजल्या गांजलेल्याला आपल्या जवळ करतात ते सन्मानाने म्हणत जातात जरांगे पाटील. मग यापेक्षा वेगळा ही भूमिका मी मांडलेली आहे. आणि माझं कीर्तन जर तुम्ही लक्ष देऊन ऐकलं असेल, मी कीर्तन करत असताना मी समाज प्रबोधन कसं होईल याच्यावर जास्त लक्ष देत असतो. कारण समाज प्रबोधनाचं प्रभावी साधन म्हणजे वारकरी कीर्तन हे आतापर्यंत आहे. परंतु त्याचा बराच त्रास झाला. आणि एवढं तरी आहे की मी चांगल्या म्हणजे मी तोंडानं सांगणं काही मला उचित वाटत नाही किंवा तो अहंकार वाटेल, परंतु मी जी टॉकीजवर पण अनेक कीर्तन केलेले. माझ्या अनेक कथा जी टॉकीजवर झालेल्या आहेत. म्हणजे माझं बऱ्यापैकी बरं होतं तरी सुद्धा आपण जातीसाठी, कारण समाजामध्ये आता जे परिस्थिती आहे तुम्ही तर बघत असाल की रियालिटी. मी एक जिवंत उदाहरण सांगतो माझ्यासोबत घडलेलं. आमचा भाच्याचा रायसोनी कॉलेजला नंबर लागला होता नगर जिल्ह्यात. आणि त्याचाच मित्र जो कॅटेगरीमध्ये होता, शेड्यूल कास्ट मध्ये होता, एससी मध्ये. तर दोघांचे वडील एकाच कंपनीमध्ये एकाच कारखान्यावर कामाला, दोघांना जेमतेम सारखीच पगार आहे. म्हणजे परिस्थिती दोघांची सारखी आहे. फक्त तो एससी मध्ये आहे आणि हा ओपन मध्ये आहे, म्हणून याला 3.5 लाख रुपये भरावे लागले आणि त्याला 80,000 रुपये भरावे लागतात. आणि अजून एक गोष्ट आहे की त्याला 80 भरावे लागतात आणि त्याला शिष्यवृत्ती सुद्धा मंजूर होते. म्हणजे मग हा कुठेतरी दुटप्पीपणा वाटायला लागला. म्हणून आपण सुद्धा आपल्या समाजातील जर माझं तर असं मत आहे, कदाचित लोकांना तो अतिशोक्ती वाटेल की माझं मत आहे आरक्षण हे जातीवर देण्यापेक्षा कधीतरी परिस्थितीवर द्या. सगळ्या घटकाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही असं माझं मत. बरं, आता हा प्रश्न झाला आणि ही माहिती झाली आपल्या पारंपरिक आणि ह्या गोष्टीवर. तर आता जर समजा जिंतूर सेलू विधानसभेमध्ये उद्या जर मनोज जरांगे पाटीलांनी तुमचं तिकीट ठेवायला सांगितलं आणि तुम्ही उद्या प्रचाराला लागले, तर मग आता एवढा बलाढ्य जे तुमच्या विरोधक आहेत, नामांकित नाव आहेत, सेलू जिंतूर विधानसभा म्हणजे एका 2 घराण्यातलं चालवणारे उमेदवारीत आहेत, तर यांच्याशी तुम्ही कसा मुकाबला करणार. काय म्हणजे तुमच्याकडे फक्त जरांगे पाटील म्हणते ह्या दृष्टिकोनातूनच तुम्ही समोर जाणार का, विकास किंवा अजून सेलू जिंतूर मधील परिस्थिती, आरक्षण हा मुद्दा सोडल्यावर आमदाराचे बरेचसे काही कामं असतात, तर त्या संदर्भात काय म्हणणं आहे तुमचं. तुम्ही अगदी रास्त प्रश्न विचारला आणि माझंही तुमच्या माध्यमातून समाजाला सुद्धा सांगायचंय की खरं तर हा लढाच प्रस्थापित विरुद्ध विस्थापित आहे. बरोबर. आणि हे घराणेशाहीचं राजकारण आतापर्यंत चालत आलं. पण माझ्यासाठी जर पाटलांनी जर सांगितलं की तुमचा उमेदवारी अर्ज ठेवा, तर माझ्यासाठी जमेची बाजू सांगतो मी. एकतर मी वारकरी कीर्तनकार असल्यामुळे माझे जेवढे वारकरी संप्रदायाला मानणार आहेत ते सगळ्या जाती धर्मातले. मी पर्टिक्युलर कोणत्या जातीला आपण आतापर्यंत पाटलांनी नाही ना आपणही नाही विरोध केला. त्यामुळे त्यांचे मला फोन येत आहेत स्वतःहून की महाराज तुम्ही जर असाल तर आम्ही आमच्या कोणत्याही राजकीय पक्षाला तिलांजली देऊ, आम्ही तुमच्या पाठीमागे राहू. एक. दुसरी कारण, या मतदारसंघात अगोदर 3 बलाढ्य जण उभे आहेत, तिघांचे बाप आमदार होते. हे जे 3ही उमेदवार आहेत तिघांचे बाप आमदार होते. ज्यामध्ये वंचित बहुजन कडून उभे राहिलेले सुरेश नागरे, त्यांचे वडील कुंडलिकराव नागरे, ते आमदार होते काँग्रेसकडून 1999 ला. जे भाजपचे आमदार आहेत मेघना बोर्डीकर, त्यांचे वडील 4 टर्मला आमदार होते जिंतूरचे प्रतिनिधित्व करताना. त्याच्यात एक वेळेस त्यांनी शेलूचं सुद्धा प्रतिनिधित्व केलेलं आहे ज्यावेळेस मतदारसंघ विभागला. त्याचबरोबर जे माजी आमदार आहेत विजय भांबळे, त्यांचे वडील माजी मंत्री होते तिथं. म्हणजे यांच्यात पण एक जमेची बाजू आहे. सेलू तालुका हा मराठा बहुल आहे आणि हे 3ही उमेदवार जिंतूरचे. बरोबर. त्यामुळे सेलूची जनता काय म्हणते, गेली 20 वर्ष झालं की आपल्या सेलूला आमदार नाही. आणि आज एवढे समीकरण, एवढे गावगाड्यामध्ये एवढे प्रश्न बिकट आहेत, छोटे छोटे प्रश्न आहेत, परंतु त्या प्रश्नाकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. समोरासमोर कार्यकर्ते काम करतायत, तोंडापुरतं काम करतायत, पण गोरगरीब लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम हे करत नाहीत. आणि यांच्या डोक्यात एकच आहे की निवडणूक येऊ द्या,
आम्ही पैसे देऊ आणि आम्ही निवडून येऊ. पैशाच्या जीवावर राजकारण करण्यापेक्षा कधीतरी एका सर्वसामान्य घरातल्या पोराला तुम्ही एकदा संधी देऊन बघा. माझं तर असं मत आहे. कारण मुळातच आम्ही फकीर आहे, फकीरच म्हणावं लागेल. कारण सगळ्यात गरीब उमेदवार मी आहे सेलू जिंतूर विधानसभेतला. आणि एवढं लक्षात ठेवा की आतापर्यंत मी काही 1 वर्षापासून समाजकार्यात आहे असं काही नाही. तुम्ही जर माझ्या सोशल मीडियावर जर जाऊन बघितलं असेल तर आपण अनेक ठिकाणी जाऊन, जसं की मानवत रोडची घटना तुमच्या समोर सांगतो. मानवत रोडला एक चौक होता, त्या चौकाचं नाव होतं शिवाजी चौक. तर मी 1-2 वेळेस परभणीला जात असताना ती गोष्ट मला नेहमी खटकायची की हे शिवाजी चौक नाव म्हणजे माझ्या राजांचा एकेरी उल्लेख होतोय. ही घटना माझ्या जीवन 2019. तर त्यावेळेस आमच्या सगळ्या मित्रमंडळाला तिथे घेऊन त्या जे चौक आहे त्याला कलरिंग करून त्याचं नामांकन केलं आपण त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौक. आता जो तुम्हाला दिसतोय ना ते मी केलंय. हे मी अहंकाराने नाही, स्वाभिमानाने सांगतोय. कारण आपल्याला अनेक 200 जो आपला हायवे गेलाय तर तिथल्या इंजिनियरला रोखून त्याला जाब विचारून हा रस्त्याचं डिवायडेशन करताना तू कुठं चुकलाय आणि त्याला कुठं दुरुस्ती केली पाहिजे हे सांगायचं काम पहिल्यांदा मी केलंय. तर तो मला तिथं सांगत होता की परभणी जिल्ह्यात सुद्धा लोकांना समाजाबद्दल तळमळ आहे असं मला कोणी दिसलं नाही, तुमच्यात दिसलंय. हा त्या इंजिनियरचं वाक्य होतं. म्हणजे आता करतोय असं नाही. जर आपण आपल्याजवळ काहीच नसताना, बघा काहीच नाहीये तरी सुद्धा समाजाबद्दल आपली ओढ आहे. जमाच करायचं असतं तर आपल्या कीर्तनातून आपण बऱ्यापैकी अर्निंग करू शकतो, आपण बघत असाल. पण कुठंतरी आपण समाजाचे देणं लागतो आणि शेवटी जाताना माणूस सोबत काही नेत नाही. मला तर किव येते हो यांची. पुढच्या 10 पिढ्या बसून खातील एवढं कमवलंय तरी सुद्धा त्यांची भूक संपत नाहीये. हे कशासाठी कमवत आहेत हाच प्रश्न आहे. काही नाही, पोटापुरतं लागतं तेवढं आपण केलं पाहिजे. पण महाराज आता जसं की कीर्तन सोडून तुमचं आता तुम्ही इथं काय कार्य करता, म्हणजे काम काय तुमचं, असं अर्निंग कशातून आहे? जसं अर्निंगचा विषय तुम्ही आता काढला तर असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की तुम्ही कोणत्या मंगल कार्यालयावर ड्युटीला आहात तर मग तिथून ते पार आमदारकीचा प्रवास करणे, मग त्याला लागणारा खर्च असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी अडचणी असतात, तर ह्या गोष्टी कशा शक्य आहेत? आता तुम्ही महत्वाचा मुद्दा राहून गेला की 2000 मला वाटतं 11-12 ची गोष्ट आहे. 11-12 ते 2024 मी रेणुका मंगल कार्यालयामध्ये मॅनेजर म्हणून मी ड्युटी केली. 12-13 वर्ष मी तिथं काम करतोय. त्याच्यातून मला माझं घर दखल एवढं मला मिळतं. त्याचबरोबर बाजूला मी पिठाची गिरणी सुद्धा चालवली होती. मी अनेक व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला कारण माझं असं मत होतं की आपण व्यवसाय केले पाहिजे. मी हॉटेल टाकली होती माऊली उपहारगृह म्हणून. तर लॉकडाऊन मुळे तिच्यावर थोडासा परिणाम झाला. नाहीतर ती हॉटेल सुद्धा चांगल्या पद्धतीने केली होती. रसवंती गृह केलं होतं, माऊली ज्यूस सेंटर केलं होतं, त्यानंतर माऊली मंडप डेकोरेशन सुद्धा केलं होतं. पण लॉकडाऊन मध्ये अनेक गोष्टी आणि माणसंही सुद्धा कामाला भेटत नाही म्हणून आपण ते केले आणि त्याच्यातून आपली अर्निंग होत असते. पोटापुरतं काही लागत नाही बघा, आपल्याला लागतं तेवढं आपण घेतलं पाहिजे. बरं महाराज, जसं की जरांगे पाटलांनी सांगितलं की सध्या अर्ज भरा, नंतर ठेवायचे की काढायचे हे मी नंतर सांगेन. तर जिंतूर सेलू मतदारसंघामध्ये अनेक जणांनी अर्ज भरलेले आहेत, मराठा सेवा संघातर्फे म्हणा किंवा सकल मराठा सेवा समाजातर्फे म्हणा. तर आता ह्यापैकी तुम्हाला असं काय वाटतं की बाकीचे ज्यांनी भरले त्यापैकी तुम्हालाच संधी मिळेल किंवा तुमच्या सोडून दुसऱ्याला कोणाला संधी मिळेल असं वाटतंय का तुम्हाला? आता माझी मागणी प्रभावी काय मी का म्हणतोय त्याचं कारण आहे की सेलू तालुका बहुल असताना सेलू तालुक्यातून फक्त एकच उमेदवार द्यायचा असं आम्ही ठरवलं होतं. त्यामुळं तालुक्यातून फक्त एकच उमेदवार राहील. पण जिंतूर मध्ये असं नाही, त्यांनी 5-6 जणांनी भरलेत. तर काही जण पारंपरिक राजकारणातले आहेत, काही जण ऐन वेळेला राजकारणात येऊन किंवा पैशाच्या जोरावर येऊन पाटीलांना आम्हाला तिकीट द्यावं असं म्हणत होते. परंतु आमचं तसं नाही. आमचं म्हणणं आहे आमच्या कामाच्या जीवावर आम्ही आतापर्यंत केलेला जो संघर्ष आहे, आम्ही आतापर्यंत जे केलेलं आंदोलन आहे त्या आंदोलनाच्या जीवावर आम्हाला दिली पाहिजे. आणि त्या सगळ्या क्रायटेरियामध्ये जसं पाटील म्हणतात, मी का स्वतःला दावेदार मानतो की पाटलांनी सांगितलंय की तो गरीब असला तरी चालेल परंतु त्याला कुठल्याही पक्षाचा टच नसावा. तो कुठल्याही आपण ज्याला म्हणतो की तो पैशावाला नसला तरी चालेल पण त्याची मुजोरीपणा नसावा. आता काही जणांना तिकीट नाही देतं किंवा तुला दिले असं का म्हणलं म्हणून काही जण एकमेकाच्या अंगावर जायला लागले. अशी परिस्थिती जिंतूरला झाली, माझ्या कानावर आलंय. खरं का खोटं आहे आपण ते पण ह्या गोष्टीचा परिणाम आपल्याला पडेल का नंतर? आता एखादं समजा आता एकाच पक्षाकडून जर 2-2, 3-3 उमेदवार असेल तर आपण बंडखोरी ही महाराष्ट्रात झालेली पाहिलेली, आता प्रत्येक विधानसभेत पाहिलेली. बरोबर. तर
कुठेतरी एकाला दिल्यावर बाकीच्यांची मन नाराज झाल्यावर उद्या त्याचं काम होईल का? तुमच्या मागे तेवढ्या ताकदीनं ते उभं राहतील का? तर हे तुम्हाला काय वाटतंय? पहिली तर अशी गोष्ट आहे, तुम्ही चांगलं विचारलं की त्यांनी माग उभा राहावंच लागणार आहे. दुसऱ्याला जरी दिलं तरी मी मागे राहणार आहे. कारण मी कोणी नाहीये. मी साधा ग्रामपंचायतला फॉर्म भरताना 10 वेळेस विचार करणारा माणूस आहे. मी आज विधानसभेला फॉर्म भरलाय, हे माझ्या जीवावर नाही, हे जरांगे पाटलाच्या जीवावर भरलंय. असे सगळ्यांनी केलेलं आहे, त्याबद्दल काही दुमत नाही. आणि इथं आम्हाला इच्छुकाला मानणारं कोणीच नाहीये. मानणारे जरांगे पाटलाला आहेत. जरी फॉर्म ठेवला काही फरक पडणार नाही. लोकसभेला माजी खासदाराच्या पोराचा फॉर्म ठेवून जर 3000 मतदान पडत असेल तर जरांगे पाटलाचं फॅक्टर किती मोठं आहे. त्यामुळे या बंडखोरीचा काही प्रॉब्लेम होणार नाही. उलट जो बंडखोरी करील तो समाजातून कायमचा समाजकार्यातून बाद होईल असं मला म्हणायचं. कारण पाटलाची सोबतचे जेवढे नाही फोडायचा प्रयत्न केला ना त्यांची आज अवस्था बघा. रस्त्यावर निघणं मुश्किल झालंय. कारण प्रवाहाच्या बाजूला गेला, थेंब पाण्याच्या बाहेर पडला तर तो संपून जातो. त्यानं त्या पाण्यातच राहिलं पाहिजे, त्याचं अस्तित्व टिकेल. मी तुमच्या माध्यमातून आपल्या शेलू जिंतूरच नाही, महाराष्ट्रातल्या सगळ्या इच्छुक उमेदवाराला सांगू इच्छितो की प्रवाहात राहा. थेंब बाजूला राहिला की 2-3 मिनिटांमध्ये सुकून जातो, संपतो. तुम्ही संपून जाल, वेळ लागणार नाही. पाटील म्हणतात तोपर्यंत त्यांच्या पाठीमागे आपण राहिलं पाहिजे. आणि माझी एक अशी अपेक्षा आहे की एक वारकरी विधानसभेमध्ये जावा. खरं सांगतो, या वारकरी संप्रदायाची, कारण वारकरी संप्रदायाची भूमिका इतकी स्पष्ट आणि स्वच्छ आहे की सगळ्याला मान्य असेल असं माझं मत आहे. आणि त्या निमित्तानं मी त्या बोलण्याचं धाडस करतोय की मला दिलं पाहिजे. जसं की आता आपण सेलू तालुक्यात तुमची भरपूर ओळख आहे, तुम्ही प्रॉपर सेलूकर असाल आहेतच, पण जिंतूर मध्ये तेवढी तुमची ओळख आहे का? जिंतूर मध्ये तुम्हाला वाटतंय का मग फक्त समाज, आता जसं तुम्ही सांगता की लोकसभेला मराठा समाजाचं मतदान एका साईडनं झालंय 100%, पण नुसतं एका समाजावर तर निवडणूक नाही होत. बरोबर, म्हणजे अदरलाही आपल्याला तेवढं महत्व द्यावंच लागतंय. आणि तुम्ही जर एखाद्या विधानसभेचे आमदार म्हणून असाल तर विशिष्ट समाजाचं कार्य तुम्हाला करायला जमणार नाही. तुम्हाला सगळं विधानसभेचं कार्य करावं लागेल. तर त्या बाकीच्या लोकांशी तुमचं कसं संपर्क आहे, की तुमचा त्यांच्याशी कसा संबंध आहे? त्यांचंही तुम्हाला मतदान पडू शकतं का? ठीक आहे बाबा, जरांगे पाटलाच्या सांगण्याहून तुम्हाला एक समाज मतदान करणार, मराठा समाज मतदान करणार, पण अदरवाईज पण असे भरपूर समाज आहेत की त्यांच्याशी तुमचं कसं आहे, की ते तुम्हाला मतदान करतील का? बरोबर आहे, चांगला प्रश्न विचारलात. की नुसतं एका समाजावर काही होत नाही. तर पाटलांनी एक MDM पॅटर्न राबवलाय, मुस्लिम, मराठा आणि दलित. त्याच्यातूनही चांगल्या पद्धतीने होईल. आणि मी जरी सेलू तालुक्यात असलो तरी माझा जिंतूर तालुक्याशी संपर्क फार मोठा आहे. तुम्ही म्हणताल काय, मी तर असं म्हणतो की हे जेवढे उमेदवार सेलू जिंतूर मध्ये त्याच्यात सगळ्यात जास्त पूर्ण मतदारसंघाचा टच माझा आहे. तुम्ही म्हणताल कसा, तर जिंतूर तालुक्यातले जेवढे मोठे गाव आहेत, मोठे टॉपचे गाव, ते सगळे पाहुण्याचे गाव आहेत. फॉर एक्झाम्पल सांगतो, वाघी सर्कलचं गाव, मावशीचं गाव आहे. बाजूलाच वडी गाव आहे, मामाचं गाव आहे. बाजूला धानोरा गाव आहे, तिथं माझी आत्या आणि बहीण दिलेली आहे. समोर आलात आपण की भोशी नावाचं गाव, मोठं गाव आहे त्या सर्कल मधलं, ते माझी सासरवाडी आहे. तुम्ही पुढे गेलात दाभाडे आडगाव, ज्याला आपण खंडागळे आडगाव म्हणतो, तिथं आत्या आहे. अलीकडे आलात आशेगावला आत्याची मुलगी दिलेली. म्हणजे अनेक गाव आहेत की जिथं या नाते आमचे, म्हणजे हे मी क्लोज नाते सांगितले, रक्ताचे नाते. अजून चुलत मावस हे तर खूप आहेत, मग हे कोणतंच गाव सुटणार नाही. परंतु हे आणि तिथले चांगल्या माणसाची, समजा आता आमचा वारकरी माळकरी घराणा असल्यामुळे साहजिकच पाहुणे सुद्धा, ते माळकरी म्हणल्यावर तर जात नाही, वारकरी त्याला जात एकच. आणि वारकरी संप्रदायाचा मला फायदा एवढा होईल की परभणी जिल्हा हा वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा जिल्हा आहे. जसं की तुम्ही पंढरपूरला लाखो भाविक येतात, पण तुम्ही कोणाला जरी विचारलं तुम्ही कुठले आहेत तर 10 मधले 6 जण सांगतात की आम्ही परभणीचे. म्हणजे वारकरी संप्रदायाचा पगडा असणारा. अनेक गावामध्ये कीर्तन मी केलं असल्यामुळे माझ्याकडे भावनिक, आपण ज्याला म्हणून तो दृष्टिकोन असताना मला ते साहजिक मतदान मला ते पडणार, याच्यात तीळ मात्र शंका नाही, एवढं मात्र नक्की. बरं, समजा आता एवढ्या ओळखीवर आणि याच्यावर झाल्यावर, तर तुम्ही आता सध्या तरी, आम्ही जसं की चॅनलच्या माध्यमातून सर्वे केला तर तालुक्यातील असं आलंय की भरपूर प्रमाणात काम विद्यमान आमदारांनी इथे केलेलं आहे. तर अजून असे तुम्ही जर आमदार झालात भविष्यात तर तुम्हाला काय वाटतं की या दोन्ही तालुक्यासाठी तुम्हाला काय काय आणता येईल, काय गोष्टी तुम्हाला विकास कामामध्ये वाढवता येतील, असं काही एखादा अजेंडा तयार केलेला आहे की सध्या त्याच्यावर काही कामच चालू आहे का, असं काही आहे? सगळ्यात महत्वाचं आहे की विकास कशाला म्हणायचं,
ठीक आहे, रस्ते रोड नाल्या होणं याला तर आपण याला सफाईचं काम म्हणू, स्वच्छतेचं काम, याला विकास म्हणता येणार नाही की आपण, ठीक आहे. परंतु आपण ज्या लोकांना ज्याची गरज आहे ती मिळते का? आज सेलू जिंतूर मध्ये मला तर दुर्दैव वाटतं की आपल्या इथल्या दोन्ही माजी आजी आमदारांनी मेळावे घेतले पुण्याला जाऊन, नाशिकला जाऊन, आणि ते एवढा त्याचा इश्यू करत होते की आमचा मेळावा मोठा झाला. तुमचा नाशिक आणि पुण्याला मेळावा होणं हा तुमचा मोठेपणा नाही, तर तुमची सगळ्यात मोठी नामुष्की आहे. कारण इथं तुम्ही आपल्या मतदारसंघातल्या लोकांना काम दिलं नाही म्हणून ते तिथं गेले. तर सगळ्यात पहिले आपल्या मतदारसंघामध्ये MIDC कशी त्या ठिकाणी मंजूर होईल, त्यातून अनेक उद्योगधंदे कसे येतील, आणि आपल्या तालुक्यातील जी मुलं आहेत ती कामाला कशी लागतील, त्यांना इथंच रोजगार कसा उपलब्ध होईल, अनेक व्यवसाय कसे निर्माण करता येतील, गावागावामध्ये आपल्याला ग्रुप शेती कशी करता येईल, अनेक एवढे जास्त काही करण्याची गरज नाहीये. आपल्या जवळ सगळं आहे, फक्त ती करण्याची मानसिकता असली पाहिजे. काय झालंय, यांनी कमवून बसलेत, यांच्यामध्ये लोकांबद्दल काही आस्था नाही, यांना फक्त आपलं अस्तित्व टिकवायचंय, यांना विकासावरून याच्यावरून यांना काही देणं घेणं नाही, यांना फक्त आपलं अस्तित्व टिकवायचंय. आणि म्हणून मी 2-3 दिवसापूर्वी ऐकलं की 2 कार्यकर्ते होते 2 पक्षाचे, आणि ते एकमेकापुढे रस्सी खेच करत होते की आमचे साहेब 100 कोटी खर्चणार, आमचे साहेब 200 कोटी खर्चणार. लाजा वाटल्या पाहिजे. 100-200 कोटी रुपये खर्चून 200-500 रुपयामध्ये लोकांना विकत घेऊन गुलामासारखं त्यांचा वापर करण्यापेक्षा, अरे तुम्हाला 100 कोटी का वापरावे लागतात याचं उत्तर दिलं पाहिजे. विकासाचं काम करा, लोकांच्या काम या, लोक तुमच्या काम येतील का नाही बघा. छोट्या छोट्या गोष्टीसाठी राजकारण करतात. म्हणून माझं मत आहे की मी गावातल्या गावगाड्यातल्या तरुणांना एक संधी उपलब्ध करून देईन. महिला रोजगार, इतक्या आता सध्या बघा लोक म्हणतात बेरोजगारी वाढली आणि एकीकडे लोकांच्या हाताला काम नाही आणि दुसरीकडे लोकांना मजूर मिळत नाही. मग हा नेमका गॅप कुठं आहे? किंवा बघा तुम्ही अनेक शेतकरी सुद्धा आज म्हणतात आम्हाला मजूर मिळत नाही, आणि लोक म्हणतात की आमच्या हाताला काम नाही, असे अनेक. तर विकसित तंत्रज्ञान, आता आजचं पोरग, शिकलेलं पोरग, ग्रॅज्युएट झालेलं पोरग हे सोयाबीन कापायला जाणार नाही. मग ते सोयाबीन कापणार नाही म्हणून ते बेरोजगार झाले, आणि याची सोयाबीन कापायला ते येत नाही म्हणून ह्यांना मजूर मिळत नाही. मग याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल? तर आधुनिक तंत्रज्ञान आले, तर असे तंत्रज्ञान विकसित केल्याच्या नंतर जर आपण हार्वेस्टर, जे मिनी हार्वेस्टर आहेत जे हाताने चालवता येतील, असे जर आधुनिक आपण जर आणून त्या पोरांमध्ये जर ती स्किल डेव्हलप केली की बाबा तुम्हाला काही करायचं नाही, तुम्ही बसून ऑपरेट करू शकता एका जागेवर, तर हे जर आपल्या पोरांना या शिकवलं तर हे बेरोजगार पोरांना त्याच्यातून टेक्निकल मिळेल आणि ह्यांचंही काम लवकर होईल. म्हणजे आपण असंही रोजगार उपलब्ध करू शकतो. असे अनेक बरं, ह्या अगोदर तर तुम्हाला काही राजकीय पार्श्वभूमीवर, म्हणजे ह्याच्या अगोदर कोणत्या पक्षामध्ये काही काम केलेलं आहे? आम्ही तर ऐकलंय तुम्ही काही काँग्रेसचं काही काम केलेलं आहे याच्या अगोदर. हा, आता अशी चर्चा विधानसभेत आहे, तर त्याच्यावर तुम्ही असं उघाडा करावा अशी आमची अपेक्षा. नक्कीच, तुम्ही बरं झालं योग्य विचारलं, आणि ते होणंही गरजेचं आहे. कारण कसं असतं, ताकाला जाऊन गाडगं कधीला पोहोचत नसतं. 2009ला माझं असं, म्हणजे आमच्या घराण्याला कुठलाही राजकीय स्पर्श सुद्धा नाही, गंध पण नाही, गरजही नाही, कारण आम्ही राजकारणाला कधी टच केला नाही. कारण आमचे आजोबा पण म्हणायचे की राजकारण हे शहाण्या माणसाने करू नये. पण मी थोडा वेगळ्या विचाराचा माणूस आहे. माझं असं म्हणणं आहे की राजकारण शहाण्यानं करू नये म्हणल्यामुळं येडे राजकारणात आले, आणि म्हणून राजकारण याच्याकडे गेले. मी 2009ला एका पक्षाशी, काँग्रेस पक्षाशी, आता सरळ बोलतो, टच होता आपला. आपल्याला काय गावातल्या लोकांना, गावातलं पोरगा म्हटलं की फक्त झेंडा घेऊन जे करायचं, कार्यकर्त्याला काय, कार्यकर्त्याला काय. मी 2 वर्ष काँग्रेसचं काम केलं, त्यावेळेस लक्षात आलं की पक्षामध्ये तुम्हाला वापरा आणि फेकून द्यायच्या पेक्षा काही करू शकत नाही. कारण वरच्या आवाजामध्ये आणि नेत्याच्या पाया पडणारे आपण नाहीत. आपण बापाच्या पाया पडून नेत्याच्या नाही. मी अनेक लोक पाहिले की ज्यांच्या घर 3 पिढ्या सरणार नाही एवढं कमवले तरी सुद्धा जाऊन नेत्याच्या पाया पडतात. ही लाचारी आपल्याला जमली नाही. निस्वार्थ काम करणाऱ्याच्या पाया पडा. मनोज जरांगे पाटलाचे पाय धरायला अजूनही आम्हाला लाज वाटत नाही का? कारण समाजासाठी निस्वार्थ काम करणार अनेक असे जर जरांगे पाटलासारखे, मी तर असं म्हणेल की अनेक अजून कोणी महान माणसं जर भेटले तर आपण ते अदर कास्टचे जरी असले तरी मी त्यांचे पाय धरेल. कारण अशा लोकांमध्ये देव पाहायला पाहिजे असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून 2 वर्ष आपण त्यांच्या टच मध्ये होतो. पण 2011च्या नंतर आपण कुठल्याही राजकीय पक्षाला, कुठल्याही राजकीय गोष्टीला कधी अजिबात नाही, कोणाकडे जाणं आपण पसंत. बरं महाराज, जसं राजकारण म्हणलं तर आता आपण पाहतो जितकेही सत्ताधारी असतील किंवा माजी आजी असतील, त्यांच्या जसं फॅमिलीतले कोणी ना कोणी मेंबर त्यांच्यासोबत सपोर्टिंगला आहेत,
तर तुमची अशी फॅमिली तुमच्या सोबत आहे का? तुमचे आता जसं की तुमचं काष्टे परिवार असेल किंवा, तर ह्या लोकातले किती लोक तुमच्या सोबत आहेत की तुमचा निर्णय योग्य आहे की तुम्ही उभा राहायला पाहिजे? तर ह्या बाबतीत काय सांगाल? बघा, आता तुम्ही फॅमिली टच आहे सगळ्यात महत्वाचा. तर असा माझ्यासोबत माझ्या फॅमिलीतला एकही माणूस नाही. मी उभा राहतोय असं म्हणल्याच्या नंतर किंवा मला उमेदवारी पाटलांनी दिली असं म्हणल्याच्या नंतर सगळ्यात म्हणजे माझ्या फॅमिलीला सगळ्यात मोठं नको वाटतंय. कारण मला कोणाचाच सपोर्ट नाहीये राजकारणामध्ये. परमार्थामध्ये माझी पूर्ण फॅमिली माझ्यासोबत आहे, पण याच्यामध्ये नाहीये. मी हे धाडस केलं, हे स्वतः केलेलं आहे. माझा भाऊ जेजुरीला असतो, त्यांनी मला फक्त एवढं विचारलं. आता त्यालाही वाटतं की आपण जर नाराज करावं, तर कारण मी आतापर्यंत माझ्या घरामध्ये आमचं खूप मोठं कुटुंब, मोठं आहे. चुलत भाऊ आम्ही जर पाहिलं आम्ही खूप मोठं आहे. सगळे माझं ऐकतात. म्हणजे विशेष म्हणजे असं होतं की ऐकतात म्हणजे आम्ही तेवढं प्रेमाने राहतो आणि राजकारणातले सगळे निर्णय मीच घेत असतो की कोणाला मतदान करायचं काय, याच्यापेक्षा आम्ही काही वेगळं करत नाही. परंतु भावाने फक्त एवढं सांगितलं, तर तुझी इच्छा असेल तर राह, पण मला वाटते राहू नये. आणि तुम्ही जर म्हणाल तर बायकोना तर स्पष्ट विरोधच केलेला आहे की तुम्ही राहू नये, असं तिचं मत आहे. कारण गेल्या वर्षभरापासून, कारण काय होतं, समाजकार्य करताना मी तर जरांगे पाटलापेक्षा सुद्धा त्यांच्या घरच्यांना जास्त मार्ग देईल. कारण समाजकारण करत असताना सगळ्यात मोठा त्रास कुटुंबातून, फॅमिलीतून होत असतो. त्यांनाच खूप सहन करावं लागतं आणि पर्यायाने त्याचा त्रास आपल्याला होत असतो. म्हणून घरच्याचा विरोध आहे, पण तरी सुद्धा माझी इच्छा आहे, जर समजा पाटील म्हणत असतील तर आपण लढू. विरोध आहे म्हणजे त्यांनी मला लढूच नको असं नाही म्हणले, पण आमची इच्छा नाहीये. तुम्ही करायचं असेल तर आमची ना नाहीये. कारण ही हिंदू धर्माची शिकवण आहे की आपल्या घरातली माणसं, आणि सगळ्यात महत्वाचं, आज माझे वडील हयात नाहीये. जर ते असते तर 100% त्यांनी मला सपोर्ट केला असता, याच्यात एक मात्र दुमत नाही. कारण आतापर्यंत त्यांनी माझ्या कोणत्याच निर्णयाला मला कधी रोखलं नाही, त्यामुळं एवढं नक्की. बरं, आता तुम्ही फॉर्म भरल्यापासून, अर्ज दाखल केल्यापासून तुम्हाला असं किती लोकांपर्यंत तुम्ही टच मध्ये आहात की बाबा मी अर्ज भरलाय, इथून पुढे माझे असे असे समीकरण आहेत, किंवा तुमचं असं काही, आता उद्या जर पाटील सांगतील की बा तुम्ही आता भरा, तर त्याच्यानंतर तर तुमचे आता उरलेल्या 15 दिवसांमध्ये तुम्ही असं सांगितलं की कोणी उमेदवार 100 कोटी खर्चणार आहे, कोणी 200 कोटी खर्चणार आहे, तुमची परिस्थिती पाहता मग ह्या गोष्टीला तुम्ही कसं तोंड देणार? कितपर्यंत असं तुम्हाला वाटतंय का? जसं लोकसभेला 2 समीकरण होते, तर विधानसभेला प्रत्येक उमेदवाराकडे काही ना काही समाज जोडलेला असतो, वैयक्तिक संबंध असतात, तर त्याचा कितीपर्यंत तुम्हाला नुकसान होईल किंवा फायदा होईल? बघा, कार्यकर्त्याच्या मागे मतदार नाहीये आज गावामध्ये. कार्य, आणि जर पाटलाने जर उमेदवार उभा केला तर मी एवढं छातीठोकपणे सांगतो की पक्षाचा कार्यकर्ता मत मागायला झाला पण त्याला तोंड राहणार नाही. कारण मग त्याच्या लक्षात येईल की जातीसोबत मी गद्दारी करायला. आणि प्रचार म्हणाल तर वर्ष झालं रोजच प्रचार चालू आहे पाटलाचा, आणि इथं निवडणुकीला मी उभा आहे हे डोक्यातून काढून टाकायचं. उद्या जर पाटलांनी सांगितलं की महाराज तुम्ही तिकीट हे तुम्हाला आमच्याकडून अपक्ष उमेदवार हे तुम्ही लढा, तर आमदार मी नाहीये, इथं असणारा प्रत्येक समाज बांधव मी आमदार आहे म्हणून लढणार आहे. आणि मी विश्वास देतो की सगळ्या जणांना मीच आमदार आहे, असंच त्या ठिकाणी आपलं कार्य होईल. त्यांनी तसं जर करून दाखवलं तर असं होणार नाही. कारण हे बघा, पद आपल्यासाठी महत्वाचं नाही, कारण मी अशाच पदावर आहे. मी तर असं मजेनं गमतीनं म्हणत पण असतो की मला उभा राहायची काय गरज आहे. मी ज्या गावात उभा राहतो ते अख्खं गाव खाली बसलेलं असतं. कारण मी वारकरी संप्रदायातला कीर्तनकार असल्यामुळे मी, आणि नाव पहिलंच आहे महाराष्ट्रामध्ये, कीर्तनाला जातो म्हणजे नाव आहे, नावासाठी नाहीये, पदासाठी नाही. पद हरिभक्त परायण ही पदवी खूप मोठी आहे, पण याच्यासोबत जसं म्हणतात धर्मसत्ता आणि राजसत्ता ह्या जर एकत्र नांदल्या तर नक्कीच शेलू जिंतूरचा चेहरा या महाराष्ट्रामध्ये वेगळा दिसल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र नाही. तर मग समजा आता इथून पुढे आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला जर काही आव्हान द्यायचं असेल, कोणाला काही इशारा करायचा असेल तर तुम्ही करू शकता, सांगू शकता तुमच्या मनातली गोष्ट. मी आज कोणालाच इशारा करणार नाही, पण आव्हान मात्र नक्की करेल शेलू जिंतूर विधानसभा मतदारसंघातील सगळ्या मतदारांना की जरांगे पाटलांनी जर मला उमेदवारी दिली तर एक तुमचा भाऊ, तुमचा लेकरू म्हणून तुम्ही त्या ठिकाणी मला मोठ्या पाठिंबा द्यावा, आणि भरघोस मताधिक्याने जर तुम्ही विजयी करून दिलं तर मी एवढंच आश्वासन देतो की मी उतणार नाही, मातणार नाही, आणि घेतला वसा टाकणार नाही. तुम्ही म्हणताल तिथं, कारण 24/7 अवेलेबल असणारा माणूस जर तुमच्या नजरेत कोण असेल,
कारण बरेच जण येतील इलेक्शन पुरते निघून जातील, पण मी इथंच राहणार आहे आणि तुमच्या 24 तास तुमच्या सेवेत राहिल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी सांगतो. कारण आवाहन, कोणाला इशारा हे आपल्याच्यानं होणार नाही, कारण वारकरी संप्रदायाचं काम आहे. वास्तविक बघितलं तर मऊ मेनावून आम्ही विष्णुदास, पण वेळ आला तर कठीण वज्राशी वेधवायचे. पण ते करण्यापेक्षा आज अवस्था आणि समाजाला गरज आहे की आपण या माध्यमातून आपण खरं ते समाजापाशी मांडलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही जर सगळे जर उमेदवार बघितले तर मला तर असं वाटतंय की सगळ्यात गरीब उमेदवार मी आहे. आणि जर तुम्ही जर मला संधी दिली तर नक्कीच तुम्हाला मी कधीच खाली मान घालायची वेळ येऊ देणार नाही असं सांगतो. आणि तुम्हाला सुद्धा खूप धन्यवाद देतो सतीशराव की तुम्ही तुमच्या याच्या माध्यमातून आम्हाला इथं बोलण्याची संधी दिली. तर मग आता आपण पाहिलं की हरिभक्तपरायण प्रसाद महाराज काष्टे यांनी आपल्या माध्यमातून तुमच्या समोर त्यांचं पूर्ण मत मांडलेलं आहे. तर आता येणाऱ्या 4 तारखेला कळेल की त्यांची उमेदवारी टिकून राहणार आहे की पाटील सांगते त्या मार्गावर ते चालणार आहेत. तर तुम्हाला त्यांच्या मतावर काही कमेंट करायचे असतील तर नक्की करू शकतात. आणि अजून अशी माहिती आणि उमेदवारांची चर्चा जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. रामकृष्ण.